श्री गुरुचरित्र एक धर्मकीर्तन अध्याय 11. कारंजात नरसिंहाचा जन्म व उपनयन. श्री गुरवे नमः. आता आपल्याला 11व्या अध्यायाचा परामर्श घ्यायचा आहे. हा अध्याय नृसिंह सरस्वती स्वामींच्या अवताराचा आहे. प्रत्येक अध्यायाला प्रारंभ करताना नामधारक गणेशादी देवतांना वंदन करतो. तसे करून त्याने सिद्धांना प्रश्न विचारला, स्वामी, श्रीपादांनी आपला अवतार समाप्त करून धर्म कार्याकरता नंतरचा अवतार कसा व कोणत्या जागी घेतला, ती सर्व कथा सविस्तरपणे मला सांगा. मला त्याबद्दल फार उत्सुकता लागली आहे. हे त्याचे बोलणे ऐकून सिद्ध म्हणाले, वत्सा, नृसिंह सरस्वतींचे सर्व चरित्र मी तुला आता सांगणार आहे. एकाग्र चित्ताने ऐक. मी तुला अंबिका नावाच्या विप्रस्त्रीची कथा सांगितली. मंदमती पुत्राच्या दुःखाने पुत्रासह ती कुरवपूरच्या कृष्णेत आत्महत्या करण्यासाठी आली असताना श्रीपाद स्नानासाठी तेथे आले होते. त्यांनी तिला त्यापासून परावृत्त केले आणि तिच्या विनंतीवरून माझ्यासारखा सर्व समर्थ पुत्र तुला पुढच्या जन्मी होईल असा आशीर्वाद दिला आणि त्यासाठी उपासना म्हणून शिवपूजात्मक शनी प्रदोषाचे व्रतही तिला करण्यास सांगितले होते. श्रीपाद श्री वल्लभांच्या सांगण्यानुसार अंबिकेने ते व्रत मोठ्या श्रद्धेने आणि निष्ठेने केले आणि पुढे कालगतीनुसार ती निधन पावली. कर्म आणि दैवगतीने विदर्भातील कारंजग्रामी एका संपन्न घराण्यात तिचा नंतरचा जन्म झाला. तिचे अंबा भवानी असे नामकरण केले. सर्वांना आनंद झाला. बारसे थाटात झाले. ज्योतिषांनी जातक वर्तवले. ते म्हणाले, ही कन्या सुलक्षणी आहे, भाग्यवती आहे, ही देवमाता होण्याच्या योग्यतेची आहे. तिच्या पित्याने ब्राह्मण आणि ज्योतिषांचा सन्मान करून त्यांची बोळवण केली. पुढे वर्धता माता पित्यागृही वाढली कन्या अतिस्नेही. आपल्या कन्येच्या विवाहाची चिंता रंक आणि रावाला सारखीच असते. त्याला अपवाद नाही. योग जुळून आला. त्याच गावात शुक्ल यजुर्वेदी वाजसनीय शाखेचा एक विद्वान ब्रह्मपुरुष तरुण होता. माधव शर्मा असे त्याचे नाव होते. उपनाम होते काळे. घराणे धनाढ्य होते. शुद्ध लक्ष्मी घरात वास करीत होती. शनी प्रदोषाचे शिवव्रत हे कुलव्रत या श्रद्धेने त्या घरात केले जात असे. हे सर्व पाहून अंबा भवानीच्या पित्याने आपली कन्या माधवाला दिली. मोठ्या थाटाने विवाह झाला. गृहप्रवेश झाला. काळे सावकारांची ती आता सून झाली. आपल्या गुणांनी अंबिका भवानीने सर्वांची मने प्रसन्न करून घेतली. पातिव्रत्य आचार ती जाणत होती. पूर्वजन्मींच्या वासनेप्रमाणे आणि काळे घराण्यातील रीतीनुसार ती शनी प्रदोष व्रताचे आचरण करीत होती. तिच्या भाग्याने पतीही तिला अनुकूल मिळाला. दोघेही मिळून व्रत करीत असत. शिवव्रताचे पुण्य पदरात पडत होते आणि अंबा भवानीला दिवस गेले. ती गरोदर राहिली. गर्भाधानादी संस्कार झाले होतेच. पुंसवन संस्कार झाला. वीर्यवान इंद्रिय विजयी पुत्र व्हावा हे पुंसवन संस्काराचे उद्दिष्ट असते. अनवलोभन संस्कार केला. गर्भपात होऊ नये आणि गर्भ बलवान व्हावा म्हणून हा संस्कार केला जातो. गर्भवती स्त्रीच्या विचार, आचार आणि आहार यांचा परिणाम गर्भावर होत असतो. सर्व तऱ्हेच्या क्रियांचे मूळ हे मनुष्याच्या मेंदूमध्ये आहे आणि मेंदूचे स्थान मस्तकात आहे. मस्तकामधील पंचसंधी हे टाळूच्या ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणाला सीमंत असे म्हणतात. ते स्थान जागृत व्हावे, उद्दीपित व्हावे म्हणून त्याचे विधीपूर्वक उन्नयन करणे म्हणजे सीमंतोन्नयन. या विधीच्या योगाने होणारे अपत्य हे बुद्धिमान होते. माधव ब्राह्मण जाणकार होता. सुलभ प्रसूतीसाठी विष्णुप्रीत्यर्थ विष्णुबली नावाचा विधी हाही त्यांनी संपन्न केला. दिसामासी अंबा भवानीच्या उदरात दत्त अंश वाढू लागला. अंबा भवानीच्या मुखावरील ईश्वरी तेज दिसू लागले. ती ब्रह्मज्ञान बोलू लागली. तिचे चित्त समाधानी होऊ लागले. अक्षवाणे ओवाळती आरती सुवासिनी मिळूनिया. माधवाच्या वास्तूला गृहाला आनंदाचे भरते आले. नवमास पूर्ण झाले आणि पौष शुद्ध द्वितीया शके 1300 म्हणजे ख्रिस्ताब्द 1378 या शुभ दिनी अंबा भवानी सूर्योदयाला प्रसूत झाली. पुत्र झाला. माधवाने जातकर्म संस्कार केला. पुत्र जाहला म्हणून हर्षी निर्भर होती माता पिता. साधारणपणे मूल जन्मताच रडते, पण हा मुलगा रडला नाही. तो मुखाने ओंकाराचा उच्चार करू लागला. ओम ओम ओम. अखंड उच्चारण. ते पाहून सर्व तटस्थ झाले.
स्नानादी सर्व शुद्धी झाली. बाळ हे आईच्या कुशीत विसावले. प्रणवोच्चार अखंड होतो आहे. माधवाने विद्वान ज्योतिषांना पाचारण केले. त्यांची संभावना करून सन्मान केला. ज्योतिषांनी मुहूर्त काढला. ते आनंदाने माधवाला म्हणाले, माधवा, तू भाग्यवान आहेस. शुभ लग्नावर तुझा पुत्र जन्मला आहे. हा सर्व शुभ लक्षणांनी युक्त असा आहे. हा ईश्वर अवतार दिसतो आहे. सर्व विश्वाचा हा गुरु होणार आहे. याचा अनुग्रह ज्याला होईल तोही सर्वांना वंद्य होईल. आपणासारखे करीती तात्काळ हा गुरूंचा विशेष आहे. अज्ञानरूपी लोखंडाचे ज्ञानरूपी सोन्यात रूपांतर करणारा हा परीस तुला मिळाला आहे. याचे चरण चिंतामणी आहेत. अष्टसिद्धी याचे पायी लोळण घेतील. याच्यामुळे नवविधी तुझ्या दारात अखंड राहतील. माधवा, किती सांगू तुला? आमचे शब्द येथे अपुरे आहेत, पण सांगितल्याशिवाय राहवत नाही. त्याला पाहून आम्हालाच आनंदाचे भरते आले आहे. याच्या मुखावर आम्हाला भगवान दत्तात्रेयांच्या खुणा दिसत आहेत. असा हा तुझा पुत्र त्रिभुवनात पूज्यमान होईल. त्याचे नुसते दर्शनाने पतित पवित्र होऊन उद्धरेल. हा त्रिसुत दत्तात्रेयांचा पूर्णावतार आणि ज्ञानावतार आहे, याविषयी संदेह नाही. असे म्हणून ज्योतिषांनी त्या बाळाला वंदन केले. हे ऐकून माधव आणि अंबा भवानीच्या नेत्रात आनंदाश्रू मावेनात. सद्गदित कंठाने माधवाने विचारले, हे विप्रवरा, आणखीन काही सांगायचे असल्यास सांगा. ते ज्योतिषी विप्रवर हसले. ते म्हणाले, हा बालक दीर्घायुषी आहे हे सांगायला नको, पण एक गोष्ट मात्र सांगावी लागणार आहे. माधवाची मुद्रा प्रश्नार्थक झाली. त्याच्या मुद्रेकडे पाहत ते ब्राह्मण श्रेष्ठ म्हणाले, माधवा, या तुझ्या बालकाच्या अलौकिक जीवनात लौकिकदृष्ट्या एक उणेपणा आहे. हा स्वतः गृहदारादी संसार मांडणार नाही, पण सामान्यांना प्रपंच नेटका कसा करायचा हे सांगेल. तसेच मग परमार्थ कसा साधायचा याचे मार्गदर्शन करेल. हेच याचे भविष्य आहे. तुमच्या दोघांच्या पूर्व पुण्याईमुळे हे निधान तुम्हाला प्राप्त झाले आहे. याचे जतन करा. बालकाचे जातक सांगून झाले. त्यांचे अंबा माधवाने पूजन करून देती दान वस्त्राभरणे त्या ब्राह्मणांची बोळवण केली. बाळाला दृष्ट लागेल म्हणून अंबा मातेने मीठ मोहरीने त्याची दृष्ट काढली. बाळाचा प्रणवोच्चार काही थांबत नव्हता. सर्व गावात ही गोष्ट कर्णोपकर्णी कळाली. त्यामुळे त्याला पाहण्यासाठी आणि त्याचा ओंकार ऐकण्यासाठी जनसमुदाय सारखा येऊ लागला. माधवाला ही एक प्रकारे उपाधीच झाली. पुत्रमोहाने मातेने आता त्याला कोणालाही दाखवायचे नाही असे ठरवले. कोणाची दृष्ट लागू नये ही तिची इच्छा होती. त्याला रामरक्षेचा अंगारा मंत्रून लावला. यः कंठे धारयेत तस्य करस्था सर्व सिद्धयः. या राममंत्राने त्याच्या हातात आणि गळ्यात काळा दोरा बांधला. तत्वतः पाहिले तर तो बालक पूर्णतः ईश्वराचा परमात्म्याचा साक्षात अवतार होता. त्याला कोणाची दृष्ट लागणार? पण ममत्व आणि मोहापोटी माता पिता ते सर्व त्याच्या रक्षणासाठी करीत होते. भगवंताच्या मायेचा प्रभाव मोठा आहे. मम माया दुरत्यया असे स्वतः भगवंत म्हणतात. ज्ञानिनामपि चेतांसी देवी भगवती हि सा बलादा कृष्य मोहाय महामाया प्रयच्छती. असे तिचे मुळी यथार्थ वर्णनच आहे. ज्ञानी लोकांना सुद्धा ती मोहात पाडते. माधवाच्या घरात आनंदाचे साम्राज्य पसरले. एका शुभदिनी त्याने पुत्राचा नामकरण संस्कार केला. नामकरण संस्काराचे महत्त्व उपनयनाचे खालोखाल आहे. आपल्या नावाशी व्यक्तीचे तादात्म्य असते. व्यक्ती आणि तिचे नाव हे एकरूप होऊन जातात. एखाद्या मोठ्या खोलीत 5-50 माणसे झोपली असली तर हरी म्हणून हाक मारली तर त्या 50 माणसातील हरीच ओ देत उठणार. हा नित्याचा अनुभव आहे. व्यक्तीचा भाग्योदय व्हावा या हेतूने कोणते नाव ठेवावे हा पण विचार या संस्कारात केला आहे. नामकरण संस्कारात एका बालकास 4 नावे ठेवण्यास सांगितली आहेत. प्रथम आपल्या कुलदेवतेचे नाम ठेवावे, दुसरे मासनाम ठेवावे, तिसरे नाव जन्म नक्षत्राच्या चरणाप्रमाणे जे आद्याक्षर येते त्याप्रमाणेच ठेवावे आणि चौथे नाव हे व्यवहार कार्यासाठी म्हणून ठेवले जाते. पुरुषबीज आणि स्त्री क्षेत्र यातील दोष नाहीसे करून आयुष्यवृद्धी आणि व्यवहार सिद्धी होण्यासाठी नामकरण संस्कार करायचा असतो. माधव हा धर्मशास्त्रज्ञ होता. हा नामकरण संस्कार त्याने यथासांग केला. प्रथम कुलदेवतेचे नाम ठेवले. सुवर्ण शलाकेने कास्य पात्रात तांदूळ घालून त्यावर ते लिखित केले. दुसरे मासनाम, पौष महिन्यात जन्म म्हणून ते हरी असे ठेवले.
तिसरे शालिग्रामदैवत असे नक्षत्रनाम लिखित झाले आणि व्यावहारिक चौथे नाव पाळण्यात स्थापित झाले, ते नरहरी. ब्राह्मणांनी तथास्तु म्हणून वेदमंत्रांनी आशीर्वाद दिले. ते दोघेजण मोठ्या प्रेमाने संगोपन करीत होते. दिसा माझी नरहरी वाढू लागला. आईचे दूध पुरेना. अंबा भवानी पतीला ते सांगू लागली. मांडीवरील नरहरी हे ऐकून हसला आणि त्याने आपल्या उजव्या हाताने आईच्या स्तनाला स्पर्श केला आणि काय आश्चर्य, स्तनातून दुधाच्या धारा वस्त्राबाहेर येऊ लागल्या. तिचे वस्त्र भिजून गेले आणि वाहो लागे भूमीवरी अशी अवस्था झाली. माधव आणि अंबा विस्मयचकित झाले. ही गोष्ट मात्र त्यांनी गुप्त ठेवली. माधव आपल्या व्यवसायासाठी अधूनमधून बाहेरगावीही जाऊ लागला. नरहरीला पाळण्यात ठेवून अंबा माता अर्थपूर्ण अंगाई गीते गाते आहे आणि यशोदेचे आनंद अनुभवते आहे. माता पुत्र नाते हे वात्सल्य प्रेमाचे विलक्षण असे रूप आहे. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. नरहरी आता 1 वर्षाचा झाला. हळूहळू चालायला लागला. त्याचे बोबडे बोल ऐकण्यासाठी माता अधीर झाली होती, पण हा कोणाशीच बोलत नव्हता. आई त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करी, पण तो हास्यवदनाने तिच्याकडे पाहत ओंकाराचा उच्चार करीत असे. माता पित्यांची चिंता वाढत चालली. हा आता मुका तर होणार नाही ना? एका जाणत्या ब्राह्मणास माधवाने बोलावले. त्याला त्याने विचारले की मुलगा बोलत नाही, काय करावे? कुलदेवतेची आराधना करा. ब्राह्मणाने उत्तर दिले. तो पुढे म्हणाला, आई मुलाला घेऊन अश्वत्थाच्या प्रदक्षिणा कराव्यात आणि दर रविवारी पिंपळाच्या पानावर तूप भात वाढून तो कालवून दिवसातून 3दा त्याला भरवावे आणि प्रयत्नाने एक अक्षर त्याचे कडून वधवून घ्यावे. ब्राह्मण म्हणतो, प्रयत्न केल्यास तो बोलू शकेल. काय करावे? सर्वजण विचारात पडले आहेत आणि त्या बाळाकडे पाहत आहेत. नरहरी बाळ एकदम हसले आणि मोठ्यांदा हसून त्याने ओंकाराचा उच्चार करीत तो साऱ्यांकडे पाहत राहिला. त्याचा ओंकारोच्चार सर्वांना मोहित करीत होता. ते ब्राह्मण नवल करू लागले. हा प्रणवाचा उच्चार जाणून करतो आहे. सृष्टी प्रारंभाच्या या ध्वनीचे याला समग्र ज्ञान आहे. बहिरा असतो तोच मुका असतो. आपण जे बोलतो ते हा बाळ मात्र लक्षपूर्वक ऐकत आहे. पण मग तो इतर शब्द का बरे बोलत नाही? हे एक कोडेच आहे. ईश्वर करणी काही कळत नाही, हेच खरे आहे, असा विचार करीत विप्रमंडळी निघून गेली. म्हणता म्हणता नरहरी 7 वर्षांचा झाला. मुंजीचे वय झाले. काय करायचे? माता पिता चिंतेत पडले. वयाची 7 वर्षे झाली. हा मुका आहे, बोलत नाही. मुंज कशी करायची? गायत्री मंत्र कसा सांगायचा? सांगितल्यानंतर त्याने तो उच्चारला तरी पाहिजे की नाही? मुका झाला दैवयोगे. माधवाने आपल्या कुलपुरोहिताला पाचारण केले. गुरुदेवा, तुम्हीच सांगा आम्ही आता काय करावे? पुरोहितांनी सांगितले, माधवा, त्याचे उपनयन संस्करण कर. हा तुझा पुत्र मुका असला तरी कर्णबधीर नाही. गायत्री मंत्र हा श्रवण करील आणि परावाणीने त्याचा स्वीकार करील. 8मे वर्षे ब्राह्मणमुपनयेत अशी वेदांची सांगणी आहे. संस्कार लोप होऊ देऊ नकोस. त्याचे द्विजत्व सिद्ध होऊ दे. कदाचित ती परावाणी पश्यंतीतून मध्यमेच्या मार्गातून वैखरीत प्रकट होईल. तुझा पुत्र हा सामान्य जीव नाही. मी सांगितल्याप्रमाणे त्याचे व्रतबंध कर. एवढे सांगून कुलपुरोहित निघून गेले. प्रपंचात पूर्ण सुख मिळत नाही. सुख दुःखांचे मिश्रण पदरी पडत असते. पुत्र झाल्याचा आनंद मोठा असतो, पण तो टिकत नाही. पुत्र मुका झाला हे दुःख माधवाच्या पुढे उभे राहिले. चिता देह जाळते तर चिंता मन जाळते आणि अंबा माधव त्याचा साक्षात अनुभव घेऊ लागले. शनी प्रदोष व्रताने ईश्वर गौरी यांना आराधले, पण ते कर्म फुकट गेले. सर्व लक्षणांनी युक्त असा पुत्र शिवप्रसादाने मिळाला, पण त्याचा काय उपयोग? त्यातून तो एकुलता एक. वृद्धपणी सांभाळेल ही आशा, पण त्याची दुराशा झाली. वाटले होते सर्व व्यवहार उत्तम करेल, पण नाही. दैव दुर्विलास कपाळी आला. अंबा माता दुःख करू लागली. नरहरी आईकडे पाहत जवळच उभा होता. त्याच्याकडे पाहून तिचे मातृहृदय भरून आले. त्याला जवळ करून ती म्हणाली, आमचे मनींची वासना तुवा पुरवावी नंदना. तुझे बोबडे बोल आपणा ऐकवावे पुत्र राया. आईची ती दुःखाश्रुपूर्ण केविलवाणी मुद्रा पाहून नरहरी हास्य मुद्रेने हस्त खुणा करून यज्ञोपवीत दावी गळा. कटी दावी मौजी स्थळा. संज्ञा करोनी मातेसी. दावी बाळ संतोषी. मुंजी बांधताची आपणासी. येईल म्हणे बोल सकळ. ही त्याची देहबोली पाहून दोघांना आनंद झाला. तो गगनात मावेना. मग काय? माधवाने परत पुरोहिताला पाचारण केले. गुरुदेवा,
बाळाचे उपनयन करण्याचे निश्चित केले आहे. जवळचा उत्तम मुहूर्त पहा. सर्व तयारी करतो. एका श्वासातच माधवाने गुरुजींना सांगितले. नरहरीचे पिता श्री माधव उपनाम काळे हे कारंज नगरीतील एक प्रतिष्ठित श्रीमंत धनाढ्य असे सावकार होते. मुंजीची तयारी सुरू झाली. नरहरी आईजवळ एक लोखंडी पहार घेऊन आला आणि आपल्या दृष्टीमात्राने तिचे सुवर्ण केले. सुवर्णाची समृद्धी झाली. माधवाला लक्ष्मी प्रसन्न होतीच. आता तिचा पती विष्णू हाच दत्तात्रेयाचा अवतार रूपाने जन्म घेऊन त्या घरात निवासास आलेला होता. आपला हा पुत्र सामान्य नाही हे दोघांच्याही लक्षात आले. लोहास परिसाचा स्पर्श झाला. ही गोष्ट गुप्त ठेवा असा नरहरीचा संकेत मिळाला. आता अलंकाराला काय कमी आहे. मोठा मंडप घातला. सर्व आप्तगोतांना निमंत्रणे गेली. चारही वेदांचे वैदिक आले. मंत्रोच्चाराने वातावरण प्रसन्न झाले. माधवाने मुक्त हस्ताने द्रव्य वेचले. काहीही कमी नाही. सर्व अलंकारांनी मंडित असे अंबा माधव लक्ष्मी नारायणासारखे दिसत होते. पण मुलाचे काय? लोकांची आपापसात चर्चा सुरू झाली. या माधव ब्राह्मणाला वेड लागलेले दिसत आहे. मुलाला बोलता येत नाही आणि वृथा आपल्या द्रव्याचा अनाठाई व्यय करतो आहे. गायत्री मंत्राचा उपदेश या मुक्याला कसा करणार? पुढे ब्राह्मणाचार तरी कसा होणार? चर्चा रंगात आली होती. त्यातील काही जण म्हणाले, अहो, त्यांच्या मुंज विधीशी आणि गायत्री मंत्राशी आपल्याला काय करायचे आहे? आपल्याला चांगले 4 दिवस मिष्टान्न मिळणार आहे. वस्त्रद्रव्य पण मिळेल. ऐसे नाना परीचे लोक विचार करीती अनेक. ही सर्व चर्चा ऐकून सुद्धा नरहरीचे माता पिता शांत होते, कारण त्यांना आपल्या मुलाची योग्यता कळलेली होती. देवदेवक बसले. चौल संस्कार झाला. मातृभोजन झाले. अभ्यंग स्नान झाले. शिखासूत्र धारण करविले. मंत्रपूत यज्ञोपवीत धारण करविती द्विज समस्त. गुह्य सूत्राप्रमाणे मौजी बंधन पित्याने केले. सुमुहूर्तावर 3 पदांनी गायत्री मंत्र सांगितला. नरहरीने त्याचा मनोमानसी स्वीकार केला. नरहरीला परंपरेने आलेला गायत्री उपदेश झाला. या हृदयीचे त्या हृदयी मंत्रतेज प्राप्त झाले. गायत्री मंत्र हा 24 अक्षरांचा आहे. गायत्री छंदाची अक्षरे 24 असल्याने या मंत्राला गायत्री मंत्र अशी संज्ञा आहे. या मंत्राचा ऋषी विश्वामित्र हा असून देवता श्री सवितृ सूर्य नारायण ही आहे. सूर्य हा सर्व जगताचा आत्मा आहे. सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च या शब्दात वेद त्याचे वर्णन करतो. सर्व विश्वाला ऊर्जा आणि प्रकाश देणारा हा तेजस्वी ग्रहगोल आहे. परस्परम भावयंतः या न्यायाने गायत्री मंत्र सूर्याला ऊर्जा देतो आणि त्या ऊर्जेच्या द्वारा सूर्य हा गायत्री मंत्रद्वारे बटूला पण ऊर्जा देतो. भगवान सूर्यनारायणाची शक्ती ही गायत्री स्वरूप आहे. वेदोच्चारणाचा अधिकार प्राप्त होण्यासाठी गायत्री मातेच्या पोटी बटू हा जणू दुसरा जन्मच घेत असतो. माता पित्यांपासून हाडामांसाचा देह प्राप्त होतो, तर गायत्री मातेपासून मंत्रदेह प्राप्त होतो. वयाच्या 8व्या वर्षापर्यंत मुलाचे रक्षण त्याची माता करते, पण मुंजीनंतर गायत्री माता त्याचे रक्षण करण्यास कटिबद्ध असते. तिने आपले रक्षण करावे असे बटूस वाटत असेल तर मौजी बंधन विधीनंतर नित्य सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या संधिकालात बटूने गायत्री मंत्र जपाने अर्घ्य देऊन नंतर गायत्री जप करून सौरशक्तीची उपासना केली पाहिजे. क्रमशः लेखन वेदमूर्ती श्रीकांत भट्ट चितळे. वाचन श्रद्धादेव.